गुड इव्हनिंग ध्येय प्रकाश अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण इयत्ता 9वी इतिहास व राज्यशास्त्र हा विषय पाहत आहोत. तर आपण मागील इयत्ता 8 पर्यंत आपण नागरिकशास्त्र हा विषय शिकलो, पण आता आपण 9वी राज्यशास्त्र हा विषय शिकणार आहोत. बघा, आपल्याला एकूण राज्यशास्त्राचे 6 पाठ आहेत. पहिला पाठ आहे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी, दुसरा भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल, तिसरा भारताची सुरक्षा व्यवस्था, चौथा पाठ आहे संयुक्त राष्ट्र, पाचवा भारत व अन्य देश आणि सहावा आंतरराष्ट्रीय समस्या. तर आज आपण पहिला पाठ पाहणार आहोत महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. चला पाहूया. चला आपण थोडीशी उजळणी करून घेऊया. तर बघा, या मागील इयत्तेच्या आपण काही नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामधून आपण स्थानिक शासन संस्था, भारतीय संविधान आणि आपल्या देशातील काही राज्य पद्धती किंवा शासनाची रचना यांचा काही अभ्यास आपण यामध्ये केला. पण आपण आता भारताच्या जगाशी असणारे संबंध पाहणार आहोत. भूगोलाच्या अभ्यासातून तुम्हाला जगाची काही भौगोलिक रचना ही समजली असेल, पण इतिहासाच्या अभ्यासातून ऐतिहासिक आणि जागतिक घडामोडी समजले जात असतील. पण राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आपण आता भारताच्या जगाशी असणारे संबंध व महत्वाच्या जागतिक समस्या समजून घेणार आहोत. तर आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणासाठी, सोयी सुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था व संघटनांवर अवलंबून असतो. तर आपले सामाजिक जीवन हे परस्परांनी असते, तर त्यात परस्पर सहकार्य करणे महत्वाचे असते. हे आपण तर पाहिलेच. पण जसे व्यक्ती आणि समाजाबाबत आहेत तसेच विविध राष्ट्राबाबत आहे. भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र देश आहेत, पण त्यांच्या साथीने काही देवाणघेवाण चाललेले असेल, व्यवहार होत असतात. ही स्वतंत्र राज्य ही परस्परांशी काय करारही करत असतात. पण या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशाची मिळून एक काय व्यवस्था तयार होते. तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था असं म्हणतो. पण या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत. बघा, पहिलाच पॉईंट आहे परस्परावलंबन. जगाचे सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी परस्परांवर ते अवलंबून असतात. राष्ट्र किती मोठे, समृद्ध आणि विकसित असो, पण तो सर्वच बाबतीत काय स्वयंपूर्ण असू शकत नाही. तर मोठे राष्ट्र काय अन्य त्यांच्यासारखेच काही मोठ्या आणि छोट्या राष्ट्रावर ते अवलंबून तर राहावे लागते. पण काही परस्परांवर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचे काय आहे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. तर दुसरे बघा पॉईंट आहे परराष्ट्र धोरणाच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध. प्रत्येक राष्ट्राने आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्राशी कसे व्यवहार करावेत याविषयी निश्चित धोरण ठरवते. अशा धोरणाला काय म्हणतात परराष्ट्र धोरण असं आपण म्हणतो. पण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आपण अधिक विस्ताराने पुढील प्रकारात अभ्यास करणार आहोत. काही कृती ते तुम्ही करून पाहिजेत. पुढे पाहूया आपण. आता पुढचं पॉईंट आहे पार्श्वभूमी. आज या जगात राहत आहोत ते अनेक घटना घडामोडीमध्ये आकारास आले आहेत. म्हणूनच आपले राज्य जग आणि समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात काय ते जावे लागेल. मागच्या शतकात 2 महायुद्ध झाल्याचे आपणास माहित आहे. पण हे 2 महायुद्धे मागच्या शतकातील सर्वात महत्वाची घटना होत्या. त्यांच्यामुळे जग बदलले, पण जगात नवीन प्रवाह आले, विचार आला. या महायुद्धामुळे आणखी काय झाले हे समजून घेऊया आपण. बघा, पहिले महायुद्ध 1914 ते 1918 या कालावधीत पहिले महायुद्ध झाले. तर युरोप खंडातील महत्वाचे देश काय सामील होते. पण एकूणच आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यवस्थेत युरोपाला या काळात फार काय महत्व होते. पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणात काही जीवित व वित्तहानी झाले. पण या युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना खूप काही आर्थिक नुकसान सोसावे लागले. या युद्धात सहभागी नसलेल्या युद्धांची झळ लागली. जिंकलेल्या व हारलेल्या राष्ट्रांची काही अर्थव्यवस्था तिथं कोसळल्या. पुढचं पॉईंट बघा, पहिल्या महायुद्धातील राष्ट्र कोणते, मित्र राष्ट्र कोणते बघा, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका. आणि मध्यवर्ती राष्ट्र कोणती होती तर जर्मन, ऑस्ट्रिया, हंगरी आणि तुर्कस्तान आणि बल्गेरिया. आता अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हव्या अशी सर्व राष्ट्रांना काय ते वाटू लागले. पण त्यातून राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय संघटनेची काय झाली स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी चर्चा वाटाघाटी करण्याचे एक महत्वाचे व्यासपीठ तिथे बनले गेले. पण युद्ध टाळणे ही राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी मानण्यात आली. पहिले महायुद्ध संपल्यानंतर युरोप बाहेर अनेक महत्वाचे काय झाले तिथे बदल घडून आले. उदाहरण, युरोपमधील
पूर्वीची साम्राज्य काही कोसळली, पण त्यातून काही नवीन राष्ट्र अस्तित्वात आली. युरोपमधील अनेक देशाच्या आफ्रिका आणि आशिया खंडात काय होत्या, ते वसाहत होते. पण या वसाहतीमध्ये स्वातंत्र्यासाठी चळवळी काय झाल्या, तिथे सुरू झाल्या. पण युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला चळवळीला मोठ्या प्रमाणात तिथे आव्हान दिले गेले. पण पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला, परंतु राष्ट्रसंघाला युद्ध थोपवण्यात यश आले नाही. जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी देशांमध्ये हुकुमशाही राजवटी कायदा अस्तित्वात आल्या गेल्या. पण या सर्व घडामोडींची परिणती ह्या दुसऱ्या महायुद्धामध्ये झाली. बघा, पहिल्या महायुद्धात झालेले भारतीय सैनिक आपल्या इथे दाखवले गेले चित्रे. आपण पुढचा आता पॉईंट पाहूया. दुसरे महायुद्ध. बघा, दुसऱ्या महायुद्धात 1939 1945 या कालामध्ये दुसरे महायुद्ध काय होते, सुरू झाले. पण पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध अधिकच संहारक ठरले. पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत अधिक व्यापक तर होतेच, परंतु या युद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा काय अवलंब करण्याला युद्धात सहभागी असलेल्या राष्ट्र पुन्हा एकदा काय आर्थिक संकट तिथे कोसळले. आता दुसऱ्या महायुद्धाचे राष्ट्र कोणते बघा, मित्र राष्ट्र कोणते, अक्षराष्ट्र. आणि ज्यामध्ये बघा मित्र राष्ट्रामध्ये ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत रशिया, चीन आणि अमेरिका. आणि अक्षराष्ट्र कोण होते, जर्मनी, जपान आणि इटली हे होते. तर बघा, दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा महत्वाचा सहभाग तर होताच, पण अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती केली होती. युद्ध संपण्यासाठी जपान मधली हिरोशिमा व नागासाकी हे दोन महाशहरावर काय अनुक्रमे 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने काय झाला, अणुबॉम्ब तिथे टाकले. पण युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर, आशियामध्ये जपानच्या काही पराभवानंतर दुसरे महायुद्ध संपले. पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जागतिक पातळीवर काय अनेक घडामोडी झाल्या. त्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे काय ते बघा, शीतयुद्धाची काय सुरुवात होईल. पण 1945 ते 1991 हा प्रदीर्घ काळ शीतयुद्धाने काय व्यापला होता. या काळातील काही बदलांचा आता आपण आढावा घेऊया. बघा, शीतयुद्ध म्हणजे दुसऱ्या महायुद्धात मित्र असलेले अमेरिका व सोव्हिएत रशिया युद्ध संपताच परस्परांची स्पर्धा तिथे बनले, पण त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली. या स्पर्धेने जागतिक राजकारणाचा 40 ते 45 वर्षाचा कालखंड तिथे व्यापला. पण या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा फडका कधीही उडू शकेल असा तणाव संबंधामध्ये होता. प्रत्यक्ष युद्ध तर नाही, पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन शीतयुद्ध या संज्ञेद्वारे त्यांनी केले जाते. तर या काळात अमेरिका ही महासत्ता होतीच, पण सोव्हिएत रशियानेही अण्वस्त्राची निर्मिती करून आपले लष्करी सामर्थ्य वाढवून तिथे काही महासत्ता बनण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन्ही महासत्तांतील संघर्ष, सतत स्पर्धा आणि शस्त्र स्पर्धा आणि विचारप्रणालीतील भेद, परस्परांना काय शह देण्याची वृत्ती, या सर्व बाबीमुळे शीतयुद्ध काय तिथे सुरू झाले होते. बघा, त्या शीतयुद्धाचे परिणाम काय झाले, तर लष्करी संघटनाची निर्मिती. शीतयुद्ध काळात दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण केल्या, पण त्यात सामील राष्ट्राच्या संरक्षणाच्या जबाबदारी त्या महासत्तांची घेतली. आता नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रेडी ऑर्गनायझेशन ही अमेरिकेच्या काय प्रभुत्वाखाली लष्करी संघटना त्यांची होती, म्हणजेच नाटो. तर वारसा करार हा सोव्हिएत रशियाचा प्रभुत्वाखाली लष्करी संघटना तिथे एक होती. आता बघा, जगाचे ध्रुवीकरण. शीतयुद्ध काळात जगातील बहुतेक देश 2 महासत्तांच्या गटात सामील झाले होते. राष्ट्राच्या अशी 2 गटात विभागणी होणार म्हणजेच काय, ध्रुवीकरण होय. आता शीतयुद्धाचा आवाकायामुळे त्यामुळे तर वाढला, पण तणावाचे क्षेत्र काय झाले तिथे व्यापक ठरले. आता दुसरा पॉईंट बघा, शस्त्र स्पर्धा. महासत्ता हे काय एकमेकांना शिव देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात शस्त्राची निर्मिती करू लागल्या. पण अधिकाधिक सारक अस्त्रे बनवण्याच्या संदर्भात त्यास लागणारे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी स्पर्धा सुरू झाल्या. परंतु शस्त्र स्पर्धेमुळे जागतिक शांतता धोक्यात येईल याची जाणीव दोन्ही महासत्तांना तेथे झाल्यामुळे शस्त्र नियंत्रणाचे आणि निशस्त्र करण्याचे प्रयत्न याच ते काळात झाले. आता प्रादेशिक संघटनेची निर्मिती बघा. महासत्तेच्या स्पर्धेत विकसनशील राष्ट्रांनी परस्परांना मदत करण्यासाठी आपल्याला प्रादेशिक पातळीवर संघटना निर्माण केल्या. त्यांना आर्थिक विकास महत्वाचा वाटत होता, पण युरोपमधील देशांनी युरोपीय आर्थिक विकास
संघ निर्माण केला होता ते आग्नेय आशियाई देशांनी म्हणजेच सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स इत्यादी म्हणजेच यांनी काय केली आसियान संघटना तिथे निर्माण केली. आता पुढचं पॉईंट आहे अलिप्तवाद. अलिप्तवाद शीतयुद्ध सुरू झाल्यानंतर काळात एकीकडे जगाचे द्विध्रुवीकरण तर होत होते पण त्याचबरोबर काही देशांना काय महासत्तेच्या स्पर्धेत सामील व्हायचे नव्हते. अशा राष्ट्रांनी काय केलं महासत्तेच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे काय केलं धोरण स्वीकारले. त्यांना अलिप्तवाद असे म्हणतात. पण अलिप्तवाद हा शीतयुद्ध काळातील काय एक महत्वाची चळवळ तिथे मानली जाते. बघा अलिप्तवादाची चळवळ दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आफ्रिका खंडातील नव्याने स्वातंत्र्य झालेल्या देशांनी अलिप्ततेच्या काही विचाराला पाठिंबा दिला व ती एक महत्वपूर्ण चळवळ तिथे झाली. पण भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो व इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष क्वामे नक्रुमा या नेतृत्वाखाली चळवळीची काही सुरुवात सन 1961 पासून झाली. पण अलिप्तवादाच्या चळवळीचे मूल्यमापन बघा. अलिप्तवादी चळवळीने वसाहतवाद, साम्राज्यवाद व वंशवाद याला काय केला विरोध केला. पण आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडण्याच्या चळवळीने काय प्रोत्साहन दिले गेले. पण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या चळवळीचे नेतृत्व केले. पण नंतरच्या काळातील चळवळीला भारताच्या काय सक्रिय पाठिंबा दिला आहे. शीतयुद्ध संपुष्टात आले नाही तरी चळवळीचे महत्व काही ते कमी झाले नाही. पण मानवतावाद, जागतिक शांतता, समता, शाश्वत मूल्यवान अलिप्तवादी चळवळ आदरलेली आहे. पण या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास काय केलं प्रेरित केले आहे. पण आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी चळवळीला काय केले ते प्रोत्साहन दिले. पण निःशस्त्रीकरण, मानवी हक्काचे काय संवर्धन याबाबत आग्रही भूमिका घेताना अलिप्तवादी चळवळी गरीब अविकसित राष्ट्राकडे समस्या ठामपणे तिथे मांडल्या गेल्या. पण एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेत म्हणजे निको या मागणी चळवळीने केली. पण थोडक्यात सांगायचं झालं तर शीतयुद्ध संपले असे तरी अलिप्तवादाची चळवळी महत्व कमी झाले नाही. या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास काहीला प्रेरित केले. पण या चळवळीने आर्थिक आणि सामाजिक बदलाचे अनेक प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणात आणले. या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणात सन्माने उभं राहण्याचा एक विश्वास तिथे दिला. पुढचा पॉइंट आहे शीतयुद्धाची अखेर. 1945 पासून ते जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध हे नंतर संपुष्टात आले. पण शीतयुद्धाची अखेर हे एक मागील शतकाच्या शेवटी झालेली अत्यंत महत्वाची घटना तिथे होते. पण शीतयुद्धाच्या अखेर अनेक काही बाबी होत्या. खाली उदाहरण बघा. पहिला, सोव्हिएत रशियाने अखेर आर्थिक खुलेपणाचे काही धोरण तिथे स्वीकारले पण राज्याच्या अर्थव्यवस्थेने तर त्याने तिथे शिथिल केले. दुसरं पण सोव्हिएत रशियाचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइका म्हणजेच पूर्ण रचना आणि ग्लासनोस्ट म्हणजेच खुलेपणा हे धोरण काय केले अंमलात आणली. या धोरणामुळे माध्यमावरील नियंत्रण कमी झाले व राज्य व आर्थिक क्षेत्रात काय महत्वपूर्ण बदल झाले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना काढली करण्यात आली. त्यामुळे लोकशाही करण्यात आली चालना मिळाली. तर तिसरं आहे पूर्व युरोपमधील सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गाचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी झाल्या बदलल्या. चौथा पॉईंट, सोव्हिएत रशियाचे संघ विघटन झाले पण यातून अनेक नवीन स्वतंत्र राष्ट्राखाली निर्माण झाली आणि रशिया आणि सोव्हिएत यांच्यामध्ये काय सर्वात मोठा देश होता. पुढे पाहूया. मग आता शीतयुद्धानंतरचे जग. सोव्हिएत रशियाचे विघटनाबरोबर शीतयुद्ध काळात संपले पण एकेकाळच्या महासत्तेचे विघटन झाल्याने जागतिक राजकारण महत्वाचे बदल तिथे घडून आले. उदाहरण बघा कोणकोणते बदल घडून आले ते सांगितलेले. जागतिक राजकारण अमेरिकाने ही काय एकमेव महासत्ता तिथे उरली. आता राष्ट्रामध्ये व्यापार आर्थिक संबंध वाढवण्याचे अनुकूल वातावरण तिथे निर्माण झाले. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती याचा जगभर तिथे कायला प्रसार झाला. पण लोकांमध्ये विचार आणि कल्पनेची काही मुक्त संचार तिथं होऊ लागला. पण सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य द्यायचे काय ठरवल्याने अन्य राष्ट्रांना काही मदत करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न तिथे होऊ लागले. म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखाद्या शत्रू राष्ट्र म्हणून काय संबोधण्याऐवजी स्पर्धक राष्ट्र ही संकल्पना तिथे
पुढे आले. आता संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जबाबदारीत वाढ तर झाली, पण जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्राला काय अधिक ठोस तिथे प्रयत्न तिथे त्यांना करावे लागले. पण पर्यावरण रक्षण ही मानवी हक्कांची जोपासना, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तीचा सामना या बाबीला काही जागतिक स्वरूप तिथे प्राप्त झाले. आता पुढचं पाठ जागतिकीकरण म्हणजे काय बघा. शुद्ध व्यापार आर्थिक संबंधामध्ये खुलेपणात राहिला, पण यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचे जगभर संचलन होऊ लागले. जगभरातील लोकांमधले विचार, कल्पना, देवाणघेवाण तिथे वाढली, पण माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीचे काय जगातल्या घटना घडामोडी सर्व तिथे कळू लागल्या, पण देशाच्या सीमारेषांना पूर्वी इतके महत्व तिथे राहिले नव्हते. या सर्व प्रक्रियांना काय म्हणले गेले, जागतिकीकरण असे म्हणले गेलेले आहे. आता जागतिकीकरण असे फायदे झाले, तसेच काही तोटे तिथे झाले. उदाहरण बघा, विविध राष्ट्राची अर्थव्यवस्था काही परस्परांशी जोडल्या गेल्याने व्यापार तर वाढला, पण आर्थिक एकत्रीकरण तिथे वाढले, पण बाजारपेठेमध्ये मुबलकता तिथे आली, आणि परंतु त्याचबरोबर गरीब व श्रीमंत राष्ट्रामध्ये आले दरी तिथे कमी झाली नाही. या प्रकरणात आपण 1945 पासूनच्या जागतिक घडामोडीचा अभ्यास केला. आता शीतयुद्धकालीन जग, त्यात ती शस्त्र स्पर्धा, निशस्त्रीकरणाचे प्रयत्न समजून घेण्यात जागतिकीकरणाचा अर्थ तिथे अभ्यासला. आता पुढे प्रकार आपण भारताचे परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करणार आहोत. पाठाखाली स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये सोडून घ्यायचा आहे. पुढचा पाठ पाहूया आपण. दुसरा पाठ आहे बघा आपला, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. चला त्याप्रकारे आपण नवीन काय शिकणार आहोत ते बघूया. आंतरराष्ट्रीय व्यवस्था तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध, त्यांचे परिणाम इत्यादी समजून घेतल्या. आता आपण त्यांच्याशी संबंधित अन्य विषयांची काय होणार आहे, ओळख करून घेणार आहोत. त्यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ व त्यावर परिणाम करणारे घटक, तसेच आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप काय तिथे जाणून घेणार आहोत. उदाहरण चला पहिल्या परराष्ट्र धोरणाचे अर्थ आणि महत्व आपण पाहूया. बघा, सर्व देश आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे काय असतात, घटक असतात. त्यातील कोणतेही राष्ट्र काय स्वार्थाने म्हणजे स्वयंपूर्ण तिथे नसते, म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन असते, ते आपल्याला समजले आहे. पण हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्याच देशाच्या फायदेशी किंवा हिताचे असतात कामा नये. देशाच्या फायद्याचे किंवा हिताचे असतात तिथे कामा नये, तर ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे आज सगळ्या प्रयत्न तिथे करावे लागतात. कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या गटाशी सामील व्हायचे, आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादी प्रत्येक देशाला काही निर्णय तिथे घ्यावे लागतात. असे निर्णय घेताना विचारपूर्वक तिथे घ्यावे लागतात. या वैचारिक चौकटीला काय म्हणले गेले, परराष्ट्र धोरण असे म्हणले गेले. पण प्रत्येक स्वातंत्र्य व सर्व राष्ट्र आपापल्या काय परराष्ट्र धोरण तिथे ठरवते. म्हणूनच राष्ट्रांमधील परस्पर संबंधाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाचा खूप महत्व तिथे असते. बघा, आता राष्ट्रीय हित संबंध, परराष्ट्र धोरण म्हणजेच काय आपण थोडक्यात समजून घेतले. पण राष्ट्रीय हित संबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध असतो. पण राष्ट्रीय हित संबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे तेथे केली जाते. म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हित संबंधाचा अर्थ व त्याचे महत्व आपण समजून घेऊया. बघा, राष्ट्रीय हित संबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना. आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीचा प्रयत्न राष्ट्रीय हित संबंधाचा करतो, तिथे समावेश होतो. आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास राष्ट्रीय हित संबंधाचे काय जोपासना असे म्हणतो. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राचे काय राष्ट्रीय हित संबंधामध्ये पुढील घटकाचा काही समावेश होतो. ते बघा कोणत्या. बघा, आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौम व हे अखंडतेचे संरक्षण म्हणजे संरक्षण सर्वच राष्ट्रीय हित असते. पण आर्थिक विकास हे काही महत्वाचे राष्ट्रीय हित आहेच. पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते. म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्वाचे तिथे मानले जाते. पुढचं पॉइंट आहे राष्ट्रीय हित संबंध आणि परराष्ट्रीय धोरण. संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हित संबंधाचा काय जोपासना होईल, पण या दृष्टीने परराष्ट्र धोरण काय आखले जाते. म्हणूनच राष्ट्रीय हित संबंध हे काय उद्दिष्ट मानले जातात. पण परराष्ट्र धोरण हे काय प्राप्त करण्याचे एक साधन ठरते. पण परिस्थिती मात्र काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टामध्ये बदल तिथे होत असतात. त्यानुसार राष्ट्रीय हित संबंधामध्ये बदल होतात, पण त्या बदलाचे
प्रतिबिंब हे परराष्ट्र धोरण काय होतात, दिसून येतात. म्हणूनच परराष्ट्र धोरण हे काय प्रभावी असते. पुढचं म्हणजे परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक कोणते बघा. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्याही राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते. परंतु परराष्ट्र धोरण ठरताना अनेक काय घटकांचा तिथे परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. पुढे बघा, देशाचे भौगोलिक स्थान. बघा, काही घटकांचा अभ्यास करणार आपण. तुम्ही पृथ्वीबद्दल पाहिले असेल, पण किंवा त्या जगाचा राजकीय नकाशा पाहिला असेल, त्यावरून कोणत्याही राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते. काही अन्य देशापासून काही दूर अंतरावर आहेत, तर काही राष्ट्राच्या आजूबाजूला अनेक काही शेजारी देश आहेत. काही राष्ट्रांचा मोठा समुद्र किनारा तिथे लाभला गेला आहे, पण तर काही राष्ट्राकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. पण थोडक्यात देशांचा आकार आणि लोकसंख्या, जमिनीचे पोत, देशाला लाभलेला काही समुद्र किनारा, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता, या सर्व बाबी परराष्ट्र धोरण काय ठेवण्यात विचार घ्यावा लागतात. आता दुसरं पॉईंट आहे राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्वाचे काही स्थान दिले गेले आहे. पण कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर काही संसदेत चर्चा होत असते. या विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरण काय नियंत्रण ठेवून ते पाहत असतात. तर संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशाला परराष्ट्र धोरणाचे काय तिथे आखणी करताना घटक राज्याचा विचार तिथे करावा लागत असतो. पण कारण शेजारी काय राष्ट्रपती घडामोडी घटक राज्याचा काय परिणाम होतो. उदाहरण बघा, श्रीलंकेतील घडामोडीचा तामिळनाडू आणि बांगलादेश काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यावर त्याचा काय होतं परिणाम होत असतो. पुढचा पॉईंट आहे अर्थव्यवस्था. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरण्याचे फार महत्व तिथे प्राप्त झाले आहे. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्राचे काय सर्वात महत्वाचे उद्दिष्ट बनले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला परराष्ट्र धोरण काय दोन प्रकारे परिणाम झाले. ते कोणते परिणाम झाले बघा. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्राचे प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात आणि निर्यात, जागतिक व्यापार काय सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाचा काय आकार देतात. दुसरा, सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षेचे मुद्दे राष्ट्रीय काय सुरक्षा तितकेच महत्वाचे मानले जातात. पण आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. अर्थव्यवस्था मजबूत असलेले देश कमी परावलंबी असतात, पण त्यांना आपण स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता त्यांना येऊ शकते. पुढचं पॉईंट आहे राजकीय नेतृत्व. परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा असतो तिथे वाट असतो. परराष्ट्र धोरण सातत्य टिकून ठेवण्यासाठी सुधारण्याच्या प्रयत्न तिथे काही पदावर व्यक्ती करतात. उदाहरण, पंडित जवाहरलाल नेहरू काय भारताचे परराष्ट्र धोरणात अलिप्तवादाची काय भर त्यांनी घातली. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताचे संबंध सुधारण्याचं मोठे काय दिले योगदान दिले. पुढचं म्हणजे प्रशासकीय घटक. परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्रीय व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशी दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकाचा काही समावेश असतो. परराष्ट्र धोरणाचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री त्यांचे मंत्रिमंडळ घेत असेल तर निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तिथे मदत करते. पण परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला घेणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पाडतात. याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारी काय असते महत्वाची तिथे भूमिका निभावतात. आता बघा भारताचे परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी काही जाणून घेणार आहोत. बघा 1947 भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वातंत्र्यपणे आखण्यास सुरुवात केली. पण भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वामध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी काही तरतूद केली आहे. ती मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट तिथे करण्यात आली आहे. त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला काय प्राधान्य द्यावे, म्हणून आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद ही शांततेच्या मार्गाने काय सोडवायत अशी स्पष्ट त्यांनी केली. पण अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा काय आदर करणे हेही काय आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट तिथे मानले गेले. पण भारताचे आतापर्यंत परराष्ट्र धोरण या चौकटी तिथे विकसित झाले आहे.
आता बघा, पण भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी आणि त्याचे उद्दिष्ट आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. हे बघा, भारतीय संविधानाच्या कलमानुसार 51 बघा, पहिला पॉईंट, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा स्थापन करणे. नंतर राष्ट्रामध्ये न्याय सन्मान संबंध कायदे प्रस्थापित करणे. आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा व करार याबद्दल काय आदर आणि वृत्तीगीत करणे. लवादाच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय वादाची काय शांततामय सोडवणूक तिथे करणे. त्याला पुढे आपण काय आणणार आहे, त्या परराष्ट्र धोरणाचे आणखी काही उद्दिष्ट आपण पाहणार आहोत. बघा, शेजारी देशाचे अन्य देशाचे मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणाचा बाधा येणार नाही याची काळजी घेणे. परत राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत काय झाले तोडजोड न करणे या बाबतीचा उद्दिष्ट आपण विचार करून धोरण आखणे. नंतर भारताच्या एकतेचे एकत्मतेचे काय तिथे संरक्षण करणे. दुसऱ्या देशात वाटचाल करणाऱ्या आपल्या नागरिकांना हिताचे रक्षण करणे. आणि ही जबाबदारी त्या देशाचे काय भारतातील दूतावास हा पार पाडत असतो. आता भारतातील आर्थिक विकासासाठी परराष्ट्र धोरण आर्थिक व्यापार संबंध येथे प्रस्थापित करणे. पुढचा पॉईंट आहे बघा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आपण 2 टप्प्यामध्ये घेऊ. पहिला टप्पा स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंत मान्यता येईल. दुसरा टप्पा 1990 पासून ते आजपर्यंत येते असेल. तर पहिला टप्पा पाहूया आपण. भारताचे परराष्ट्र धोरण बघा, सुरुवातीचाच टप्पा आपण पाहणार आहोत. आता पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी ही सुरू त्याच्या काळात केली. पण भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवाद विरोध केला. आंतरराष्ट्रीय भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षेला तिथे प्राधान्य दिले. पण काय ते भारताच्या परराष्ट्र धोरणात 3 बाबींचा तिथे प्रभाव पडला. बघा, कोणते सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय सातत्याने करायचा प्रयत्न तिथे केला गेला. पण शांतता नेहमीच काय भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य तिथे राहिले गेले. दुसरा, पाकिस्तान आणि चीन ह्या देशांकडून असणारे काय धोके तिथे विचार घेण्यात आले. आता तिसरा, स्वावलंबनाचा आग्रह व त्यावर असणारा परराष्ट्र धोरण हा भलेही तत्कालीन परराष्ट्र धोरणाचे काय तिथे वैशिष्ट्य होते. पण अगदी सुरुवातीच्या काळात भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशातील काही संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. आशियाई राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधण्याचा आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. या काळात झाला. पण ही प्रादेशिक किंवा क्षेत्रीय विकासाची कल्पना पुढे आफ्रिकेपर्यंत विस्तारित झाली. परंतु काही आफ्रो आणि आशियाई देश अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांची शीतयुद्धाकालीन लष्करी संघटनेचे काय सदस्य झाले. पण त्यामुळे प्रादेशिक विकासाची काय झाली प्रक्रिया तिथे थांबली गेली. पण त्यावर यशावकाशचे देश शीतयुद्धातील लष्करी संघटनेमध्ये समाविष्ट झाले नाही व त्यांनी अलिप्तवाद या संकल्पनेला पाठिंबा दिला. शांतता आणि स्वातंत्र्य ही 2 तत्वे अलिप्तवादी काय धोरणाची मूलभूत झाली. आता या काळात भारताला शेजारी राष्ट्राबरोबर झालेल्या संघर्षाला तोंड द्यावे लागते. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1947-48 आणि 1965 मध्ये काश्मीर प्रश्नावरून काही तिथे युद्ध झाले. आता 1971 मध्ये झालेल्या तिसऱ्या युद्धाने पाकिस्तानवरून काय वेगळेच होऊन स्वातंत्र्य बांगलादेशाची काही निर्मिती झाली. आता 1970च्या दशकात भारताच्या परराष्ट्र धोरणात एक प्रकारचे काय स्थैर्य होते. दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा उदय झाला. पण 1974 मध्ये भारताने अणुचाचणी करून संशोधनाच्या क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली. 1980 पासून मात्र काही बदलांना काय तिथे सुरुवात झाली. पण दक्षिण आशिया राष्ट्रामध्ये सहकार्य करायला वाढीस लागले म्हणून सारखी संघटना काय स्थापन करण्यात आली. चीन बरोबर असणारे संबंध सुधारण्यासाठी भारताने काय संवाद सुरू केला. सुरक्षेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिकेबरोबर भारताने देवाणघेवाणीची काही तिथे सुरुवात केली. तर बघा, पहिला टप्पा 1947 ते 90 शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने अलिप्तवादाचा स्वीकार केला. पण त्यामुळे सर्वच राष्ट्राच्या मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आणि विकासासाठी योग्य ती मदत विविध राष्ट्राकडून घेणे याला या काळात प्राधान्य होते. पण अलिप्तवादी धोरणामुळे भारताला आपल्या विकासासाठी दोन्ही महासत्तेकडून मदत मिळण्याला शक्य झाले. आता संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर
या काळात भर होता, पण त्यासाठीचे तंत्रज्ञान आयात करण्यात आले. सोव्हिएत, रशिया, फ्रान्स आणि जर्मनी इत्यादी देशांना काय यासाठी भारताला त्यांनी सहाय्य केले. पण या कालखंडात भारताला काही आव्हानांना तिथे सामोरे जावे लागले. यामध्ये पाकिस्तानची संघर्ष, बांगलादेशाची निर्मिती तसेच चीनची संघर्ष त्यांचा समावेश होता. तर दुसरा टप्पा बघा, 1991 ते आजपर्यंत टप्पा तो भारताचे दुसऱ्या टप्प्यातील परराष्ट्र धोरणे अगदी व्यापक आणि गतिशील बनले. शीतयुद्धोत्तर काळात राजकीय आणि लष्करी संवादात प्राधान्य राहिले नाही. परराष्ट्र धोरणात अर्थकारण, व्यापार, शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा अनेक काही पैलूंचा तिथे समावेश झाला. पण 1991 नंतर भारताने आर्थिक व्यवस्थेवर सरकारी नियंत्रण कमी करून मुक्त आर्थिक धोरण तिथे स्वीकारले. त्यामुळे साहजिकच शेजारी देशाबरोबर व्यापारात वाढ झाली आणि जागतिक व्यापारात काय आपला सहभाग तिथे वाढला आणि आर्थिक विकास वाढवण्याचे प्रयत्न तिथे होऊ लागले. आता 1990 नंतरच्या दशकात आग्नेय आशिया राष्ट्रांची मध्ये सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी राष्ट्रांशी असणारे आर्थिक संबंध अधिक बळकट तिथे झाले. पण इस्रायल, जपान, चीन, युरोपियन संघ यांच्याशी असणारे आपली देवाणघेवाण अधिकच तिथे वाढली. आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर अनेक काय आर्थिक संघटनांमध्ये भारताचा सहभाग वाढला. उदाहरण G20 आणि BRIS म्हणजे ब्राझील, रुसिया, इंडिया, चीन, साऊथ आफ्रिका. बघा त्या ब्रिजचं इथं बोट चिन्ह आपल्याला दाखवलं आहे. BRIS इंडिया 2060. पुढे बघूया. चला, अमेरिकेबरोबरच आपले संबंध अधिक दृढ झाले आहेत. पण परस्परांमध्ये विश्वास तिथे वाढला. आंतरराष्ट्रीय समूहात भारताचे स्थान तिथे काय झाले, उंचावले. भारताचे आण्विक धोरण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्वाचा भाग तिथे आहे. अणुशक्तीचा अर्थ आणि तिचे उपयोग आणि त्यांचा अभ्यास तुम्ही इतिहास, भूगोल आणि रसायनशास्त्र या विषयामध्ये केला असेल. पण अणुशक्तीचे महत्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्य लगेच अणुऊर्जा कार्यक्रमाचा काय तिथे पाया घातला. त्यासाठी अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग स्थापन केला आणि अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा होते. ऊर्जेची निर्मिती व त्यामागील मुख्य उद्देश असला तरी लष्करी क्षमता निर्माण करणे हे त्यांचे एक उद्दिष्ट होते. त्यानुसार 1974 साली भारताने पोखरण येथील पहिली अणुचाचणी केली. 1998 साली दुसरी अणुचाचणी करून भारताने अणुअस्त्रे निर्माण केली आहेत. पण अणुअस्त्रे वाहून नेणारी क्षेपणास्त्रेही आपण तयार केली असून त्यासाठी वायुदल, नौदल ही सक्षम तिथे करण्यात आले गेले आहे. तर भारतात आता एक अणुअस्त्रधारी राष्ट्र आहे, परंतु एक जबाबदार अणुअस्त्रधारी राष्ट्र अशी भूमिका आहे आपण स्वीकारली. पण निःशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना भारत सातत्याने काय पाठिंबा देत आहे. कारण जगात शांतता, सुरक्षितता असावी हीच भारताची काय भूमिका आहे. आता परराष्ट्र अशा प्रकारे आपण आढावा घेतला तर पुढील प्रकारे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा आपण अभ्यास करणार आहोत. पाठावर स्वाध्याय तुम्ही वेळेमध्ये सोडवायचा आहे. आपण पुढचा पाठ पाहूया लगेच. बघा, भारताची सुरक्षा व्यवस्था तिसरा पाठ आहे आपला. आपण थोडं उजळणी करूया. मागे प्रकारे आपण भारताच्या परराष्ट्र धोरणासंबंधीचा अभ्यास केला आणि परकीय आक्रमण आणि अंतर्गत व्यवस्थेपासून संरक्षण करणे, सीमारेषे सुरक्षित ठेवणे हे राष्ट्राच्या काय प्राथमिक हित संबंध असतात हे आपल्याला समजलं. पण त्यातून प्रत्येक राष्ट्र राष्ट्रीय पातळीवर एक भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते. भारताने अशी राष्ट्रीय सुरक्षा काय व्यवस्था निर्माण केली असून या प्रकारात आपण तिचे काय स्वरूप आणि सुरक्षा व्यवस्थेसमोरील आव्हाने काय आपण विचारात घेणार आहोत. बघा, तर राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय ते पाहूया. चला, आंतरराष्ट्रीय व्यवस्था सार्वभौम राष्ट्राची काही बनलेली आहे. ही सार्वभौम राष्ट्रे जरी एकमेकांना सहकार्य करत असले तर त्यांच्यात काही वेळेस काय संघर्षही होतात. पण राष्ट्रामध्ये सीमा देशी संबंधित वाद असतात तर काही वेळेस पाणी वाटपावरून त्यांच्यात संघर्ष निर्माण होतो. आंतरराष्ट्रीय कराचे पालन न करणे, परस्परांशी सतत स्पर्धा करणे, शेजारी देशातून काय निर्वासितांचे लोंढे येणे, संघर्ष काही अन्य कारणे तिथे असू शकतात. पण राष्ट्रामध्ये अशा प्रकारे परस्परांविरोधी हित संबंध निर्माण झाल्यास त्यांचे निराकरण तडजोडी, चर्चा यांच्या आधारे केले जाते. परंतु असे प्रयत्न जेव्हा अपुरे ठरतात तेव्हा एखादे राष्ट्र युद्धाचा विचार करते. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर काही आक्रमण करणे, राष्ट्राच्या सार्वभौमाला आव्हान देणे, त्यामुळे राष्ट्राच्या काही सुरक्षेला
धोका तिथे निर्माण होतं. आक्रमक राष्ट्राच्या लष्करी सामर्थ्यामुळे अशा प्रकारचे आव्हान तिथे निर्माण होते. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे हे राज्याचे काय पहिले कर्तव्य आणि जबाबदारी असल्याने राज्याला आपली सुरक्षा व्यवस्था कायम सज्ज आणि अद्ययावत ठेवावी लागते. यालाच काय म्हणलं जाते, याला राष्ट्रीय सुरक्षा असे म्हणले जाते. पुढे पॉइंट आपला राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग कोणते. राष्ट्राच्या सुरक्षेचा संबंध हा भौगोलिकशी जोडलेला आहे, कारण भौगोलिक दृष्ट्या अधिक निकट असणाऱ्या राष्ट्राकडून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. आपल्याला भौगोलिक सीमारेषांना असलेला धोका कोणता आहे, तो कोणाकडून आहे ते ओळखणे काय असते, महत्वाचे तिथे असते. आता हा धोका दूर ठेवायचा असेल तर त्यासाठी राष्ट्राला आपली लष्करी ताकद वाढवावी लागते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून धोक्याविषयी अंदाज बांधणे आणि शस्त्र निर्मिती, संरक्षण दलाचे आधुनिकीकरण व अद्ययावत करणे इत्यादी मार्ग तिथे अवलंबावे लागतात. पण युद्धाच्या मार्गाने संघर्ष निराकरण करणे, राष्ट्रीय सुरक्षेची काय जपणूक करणे अधिक तणावाचे आणि आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणणारे असते. म्हणून काही राष्ट्र अन्य राष्ट्राचा पाठिंबा मिळून राष्ट्रीय काय सुरक्षेला असणारा धोका कमी करण्याचा काय प्रयत्न तिथे करतो. पुढे पाहूया. बघा, भारताची सुरक्षा यंत्रणा. बघा, भूदल आणि नौदल आणि वायुदल हे 3 संरक्षण दलाचा काय भारताच्या सुरक्षा यंत्रणेत समावेश आहे. भारताच्या भौगोलिक सीमाचे रक्षण करण्याची जबाबदारी काय भूदलावर असते, तर नौदल भारताच्या सागरी सीमाचे संरक्षण करणे हे भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी वायुदलाची असते. या तिन्ही दला काय संरक्षण मंत्रालयाचे तिथे निरीक्षण असते. पण भारतातील भूदल खूप मोठे असून ते जगातील 7व्या क्रमांकाचे मानले जाते. भूदलाच्या प्रामुख्याने जनरल असे म्हणतात. आता नौदलचे प्रमुख ऍडमिरल असतात, तर वायुदलाच्या प्रमुखाला एअर चीफ मार्शल असे म्हणतात. तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्यासाठी 2019 मध्ये संरक्षण प्रमुख म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद काय तिथे निर्माण केले. म्हणजे या प्रमुखाची निवडणूक भारताचे राष्ट्रपती हे करत असतात. बघा, भूदल, नौदल आणि वायुदल ते चित्र दाखवले गेले आहेत आपल्याला. पुढे पाहूया आपण. भारताचे राष्ट्रपती हे सर्वच संरक्षण दलाचे काय सरसेनापती, सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्स हे असतात. पण राष्ट्राच्या संबंधीशिवाय संरक्षण दलाला युद्ध अथवा शांती संबंधी निर्णय घेता येत नाहीत, कारण राष्ट्रपती हे नागरी सत्तेचे काय प्रतिनिधित्व करतात. पण लोकशाहीत नागरी नेतृत्व हे लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ तिथे मानले जाते. भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील तिन्ही संरक्षण दले अद्ययावत असावीत, यासाठी अनेक उपाययोजना तिथे केल्या जातात. त्यासाठी काही संशोधन संस्थाही स्थापन केले गेले आहेत. बघा, संरक्षण दलातील सर्व श्रेणीच्या व्यक्तींना आपले काम उत्तम प्रकारे पार पाडता यावे यासाठी आपल्या देशात अनेक प्रशिक्षण संस्था तिथे आहेत. उदाहरण पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी, दिल्ली येथे नॅशनल डिफेन्स कॉलेज इत्यादी. आता बघा, पुढचा पॉइंट आहे निमलष्करी दले. भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासाठी निमलष्करी दले तिथे असतात. ती पूर्ण लष्करी नसतात, ते नागरिकही नसतात, म्हणून त्यांना निमलष्करी असे म्हणले जाते. संरक्षण दलाला सहाय्य करणे, प्रमुख काम करणे सीमा सुरक्षा दल म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, दुसरा तटरक्षक दल, कोस्ट गार्ड, नंतर केंद्रीय राखीव पोलीस दल, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, जलद कृती दल, रॅपिड ऍक्शन फोर्स यांच्या काय निमलष्करचा ह्या कायदा समावेश होत असतो. आता रेल्वे स्थानके, रेल साठे, पाणी साठे इत्यादी महत्वाच्या ठिकाणचे काय संरक्षण करण्याची जबाबदारी निमलष्कर दलाची असते. तसेच नैसर्गिक किंवा मानव निर्मिती आपत्तीचे व्यवस्थापन करण्यात त्यांचा काय असतो मोठा सहभाग असतो. शांततेच्या काळात देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही निमलष्करी दलावर असते. सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना काय होते तिथे निर्माण होते. लष्करी रोखणे, सीमावर गस्त घालणे
ही कामे काय सीमा सुरक्षा दल करत असते, पण भारताच्या सागरी किनाऱ्यावर रक्षण करण्यासाठी तटरक्षक म्हणजे दलाची काही तिथे निर्मिती करण्यात आली. भारताच्या सागरी हद्दीतील मच्छीमारी व्यवसायात संरक्षण देणे, सागरी मार्गावरील चोरटा व्यापार थांबवणे इत्यादी कामे हे कोण करतात? तटरक्षक दल हे पार पाडत असतात. पण कायदा व सुव्यवस्था राखण्याची कामे विविध राज्यातील काही प्रशासनास मदत करण्याचे कामे केंद्रीय राखीव पोलीस दल करत असतात. तर बॉम्बस्फोट, दंगे यामुळे देशाचा काय सुरक्षेचा धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे कामे जलद कृती दल करत असते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, लष्करी आणि शिक्षणाची आवड निर्माण यातून राष्ट्रीय शास्त्र सेना म्हणजेच NCC ची स्थापना तिथे करण्यात गेली आहे. यात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी काय सहभागी होता येते. आता गृहरक्षक दल बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात गृहरक्षक दल म्हणजे होम गार्ड ही संघटना स्थापन करण्यात आली. गृहरक्षक दलाचे सहभागी होऊन नागरिकांना देशाच्या संरक्षणास सहाय्यभूत ठरू शकतात. 20 ते 35 वर्ष वयोगटातील काय कोणतेही स्त्री किंवा पुरुष नागरिक अशा दलात काय भरती होता येते. पण पोलिसाच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व बंद कार, दूध, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काही लोकांना तिथे मदत करणे इत्यादी कामे दलात काय पार पाडले जातात. पुढे बघा, भारताच्या सुरक्षेचे पुढील आव्हाने कोणती आव्हाने ते पाहूया. पण स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आपण भारताच्या सुरक्षितेच्या पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांना धोका निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक काही वादग्रस्त तिथे प्रश्न आहेत. उदाहरण काश्मीरची समस्या, पाणी वाटपाविषयीचे तंटे, घुसखोरीची समस्या, सीमावाद इत्यादी हे प्रश्न चर्चा वाटाघाटीच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करत भारत सातत्याने करत आहे. पण उदाहरण बघा, भारत पाकिस्तान संबंधाविषयी तुम्हाला प्रकरण समाज पण अधिक अभ्यास मिळणार आहोत. बघा, आशिया खंडात भारत आणि चीन हे महत्वाचे काही देश आहेत. 1962 मध्ये चीन बरोबर आपले युद्धही झाले आहे. पण भारताच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रावर आपले काय प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चीन करत असल्यामुळे भारत आणि चीन संबंधाचा तणाव आहे आणि सीमेरेषेबाबत भारत आणि चीन यांच्यामध्ये काय वाद आहे. तर भारताच्या सुरक्षेला केवळ बाहेरच्या राष्ट्राकडूनच धोका तर आहे, पण असे नाही तर अंतर्गत क्षेत्रातून काय सुरक्षितता धोक्याचा आणण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात आता बाह्य सुरक्षितता व अंतर्गत सुरक्षितता फरक आहे महत्वाचा राहिला नाही. धर्म, प्रादेशिकता, वैचारिक, वांशिक, आर्थिक यावर काय आधारित अनेक बंडखोर चळवळी अंतर्गत क्षेत्र काय अस्थिरता तिथे निर्माण करत आहे. उदाहरण नक्षलवादी चळवळ. पुढचं बघा, दहशतवाद ही भारताच्या काय अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भातील सर्वात मोठे तिथे आव्हान आहे. दहशतवादी ही काही जागतिक समस्या असून दहशतवाद नष्ट व्हावा म्हणून भारताने काय तिथे अधिक प्रयत्नशील केला. आता बघा, मानवी सुरक्षा. राष्ट्रीय सुरक्षेच्या कल्पनेत शुद्ध युद्धानंतर काळाचा बदल तर झाला असून अधिक व्यापक झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजेच केवळ देशाची सुरक्षा नाही तर राहणाऱ्या माणसाची सुरक्षा ही असा नवा विचार त्यात आला आहे. कारण देशाची सुरक्षा ही काय अंतिम माणसासाठीच असते. म्हणूनच माणूस हा केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेल्या सुरक्षेचा विचार म्हणजेच काय मानवी सुरक्षा होय. पण मानवी सुरक्षेत माणसावर सर्वच प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी काय प्राप्त करून देणे हे अपेक्षित आहे. निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक आहे परिस्थिती तिथे निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेत होतो. अल्पसंख्याक दुर्बल गटाच्या हक्काचे संरक्षण मानवी सुरक्षेसाठी काय तिथे आवश्यक आहे. आता बघा, मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने कोणते? मानवी सुरक्षेला असणारे सर्वात मोठे आव्हान म्हणजे दहशतवादाचे लक्ष सामने. निरपराध माणसे असतात, त्यांच्या मनात दहशत काय किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षेची भावना निर्माण करणे दहशतवादाचा हा हेतू असतो. त्यामुळे मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद नष्ट करणे काय आवश्यक आहे. मग दुसरा, पर्यावरण बदलामुळे प्रदूषणामुळे काय मानवी जीवनाला काय तिथे धोका निर्माण होत असतो. एड्स, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, इबोला, कोरोना
यासारख्या रोगांना मोठेच काही आव्हान निर्माण केले. अशा रोगांपासून मानवाचे संरक्षण हा मानवी सुरक्षेचा एक घटक मानला जातो. आता भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप आपण या प्रकारामध्ये अभ्यासलो. तर राष्ट्रीय सुरक्षा, मानवी सुरक्षा आणि या सुरक्षेसंबंधीच्या कल्पनेत झालेला बदल आपण या प्रकारामध्ये समजून घेतला. पण पुढील प्रकारात आपण संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभ्यास करणार आहोत आणि मानवी सुरक्षेसाठी ती कोणत्या उपाययोजना करते ते आपण समजून घेणार आहोत. पाठावरील स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये सोडून घ्यायचे. आपण इथेच थांबूया. थँक्यू.